नमस्कार मित्रमंडळीनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. बागडतोय आज, बागडायलाच बाहेर पडलोय. मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण पालीपर्यंतचा प्रवास केला होता, हातखंबा ते पाली. आणि आता आपण पालीतनं पुढे निघालोय. पाली ते लांजा या टप्प्यातली कामं बघूया आता काय काय झाली. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं की पालीमध्ये आता बऱ्यापैकी जोर घेतला आहे कामाने, आणि तसं दिसतं आहे आता पिलरची वगैरे कामं बऱ्यापैकी आटपली आहेत. ते वरचे गर्डर्स टाकणं किंवा पुढचे कनेक्टिव्हिटीचे जे पार्ट आहेत ते करणं वगैरे, आता त्याची कामं चालू आहेत. हे जरा स्पीड आहे असं म्हणायला हरकत नाही. हा जो पूल आहे त्या पुलाची लांबी जास्त आहे. लांजातला पूल आहे त्याची पण लांबी जास्त आहे. संगमेश्वरचा जो पूल आहे त्याच्यामध्ये अडथळे जास्त आहेत, त्याच्यामुळे त्याचं काम थोडंसं रेंगाळलं. पण इथे या दोन पुलांच्या बाबतीत मात्र पाली आणि लांजा लांबी जास्त आहे पुलांची. 1 किलोमीटर ते 1.25 किलोमीटर अशी साधारण लांबी आहे. हे पाणी मारण्याचं काम चालू आहे म्हणून ओले. धूळ जी बसते रस्त्यावर त्याच्यासाठी हा टँकर फिरतोय पाणी मारत. त्यांना दिवसातनं 3 वेळेला पाणी मारायचं असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे. आणि जर इमानीतबारे ते करत असतील तर चांगली गोष्ट आहे. स्थानिक लोकांना तो धुळीचा त्रास भरपूर होतो. पालीतनं पुढे आल्यावरती दोन्ही बाजू चालू आहेत. तर इथनं हा जरा मधला पॅच खराब होता. इथून आता रस्त्याचं काम झालं आहे. इथे आता बऱ्याच ठिकाणी बघा तुम्हाला रस्त्याच्या कडेला कंपाऊंडला अशी पिवळी फुलं दिसतील. कोणाला जर माहिती असेल तर त्यांनी कृपया सांगा ही कसली फुलं आहेत. आता इथे सुद्धा बघा, इथे डाव्या हाताला बघा ही सगळी जी पिवळी फुलं आहेत त्याचं नाव मला माहिती नाही. मध्यंतरी मी आमच्या नातेवाईकांकडून त्याचं झाड आणलं होतं फांदी कापून, आणि नुसतं ते उंच उंच वाढत गेलं. म्हणजे आमचा पहिला मजला आहे त्याच्यासुद्धा वरती गेलं, फर्स्ट फ्लोअरपर्यंत गेलं. फुल नाही काय नाही म्हणून मी सरळ ते कापून टाकलं. आणि नंतर मला एकाने सांगितलं की ती फक्त पावसाळ्यात फुलं येतात. आणि आता माझ्याकडे त्याची फांदी वगैरे नाही आहे, मी कापून टाकलं. बघू आता कधीतरी पुढच्या वेळी आणणार परत. तर पालीतनं पुढे रस्ता मात्र एकदम झकास आहे. निदान आता अंजनारी घाटीपर्यंत तरी टेन्शन नाही काही. निवांत म्हणजे चांगल्या रस्त्यावरनं तुम्ही प्रवास करू शकता. अंजनारी घाटीतलं काम चालू आहे त्याच्यामुळे तिथे बघूया आता काय काय होत, कितपत झालं आहे काम. आणि तो सुद्धा मधनं काहीतरी फोडून वगैरे असा रस्ता आहे सगळा, डोंगर मधनं फोडून. तिथे आता डांबरी रस्ता आला. छान वाटतं या रस्त्यावरनं फिरायला. लगेच गाडीचा आवाज बदलतो, म्हणजे टायरचं जे घर्षण असतं त्याचा आवाज बदलतो. खानुगाव आलं. इथून खानुगाव हे कसं आहे, नॅशनल हायवे 66 म्हणजे मुंबई गोवा हायवे. आणि तसं डाव्या साईडला नागपूर हायवे जो आहे म्हणजे मिऱ्या नागपूर हायवे, नॅशनल हायवे 166 166. त्या दोघांच्या बरोबर मधोमध ते बेसक्यात गाव आहे. इकडनं पण खानू आहे आणि तिकडनं पण खानू आहे. दोन्ही साईडनी खानू गाव आहे. जरा अंधारून आलंय, परत पाऊस येणार काय समजत नाहीये. आपण जरा काच पुसून घेऊया. मगाशी ट्रक गेला त्याने बारीक बारीक शिंतोडे उडवले चिखलाचे. तसंही आत्ता रत्नागिरीत सुद्धा पावसाळीच हवा होती, पण उकाडा मात्र वाढला होता बऱ्यापैकी. टायरमध्ये काहीतरी कट 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 आवाज येतो. जरा मी आता इथे गाडी थांबवतो
आणि चेक करतो काय झालंय बघतो. टायरमध्ये एक दगड अडकला होता, त्याचा तो कटकट 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 आवाज येत होता. चला, बारीक आवाज असतात पण ते नंतर ना इरिटेट करतात. आणि कसं असतं, थोडं लक्ष वेळच्या वेळी दिलेलं बरं असतं. निदान मेजर काही नाही झालंय हे जरी कळलं तरी पास होतं. आता कडूगाव आलं, मठ गाव म्हणजे थोडक्यात. इथे आता डाव्या हाताला आहे लक्ष्मीपल्लीनाथाचं मंदिर. आमचा कुलस्वामी श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ. आता इथे चालू होणार अंजनारी घाटी. इथे बऱ्यापैकी काम झालंय, फक्त मधले एक थोडे पॅच आहेत 2-3 ते राहिलेले आहेत. ओव्हरऑल ठीकठाक आहे परिस्थिती, अगदीच वाईट नाही. हे बघा, हा इथला जो पॅच आहे हा मात्र अजून राहिला आहे, कारण हे वळण बहुतेक सगळं काढायचं आहे त्यांना. आणि इथून रस्ता डावीकडून सरळ पुढे जाणार आहे. हे सगळं इथे मध्ये दरी होती, ती सगळी भराव घालून बुजवून नंतर मग तो वरनं रस्ता आहे. त्याच्यामुळे कदाचित वेळ लागला असू शकेल, काय माहिती नाही. वेळ लागला एवढं खरं. हे पण त्या काळचं माझं आवडतं वळण. अगदी बऱ्यापैकी यू टर्न होता इथे. इथे गाडी हळूहळू उतरवायला मला मजा यायची, वळवायला. हा मधला एवढा पॅच इथपर्यंत जरा खराब आहे. आणि आता पुढे मात्र झाला आहे रस्ता. इथे सुद्धा डावी बाजू आहे ती डांबरी आहे आणि उजवी बाजू केलेली आहे ती सिमेंटची आहे. पण सिमेंटपेक्षा डांबरी रस्त्यावरती गाडी चालवायला मस्त वाटतं, आवाज नसतो. आणि दुसरी गोष्ट, टायरची झीज कमी होते आणि हिट कमी होते. इथे सुद्धा हे ड्रम लावलेले आहेत, कारण इथे सुद्धा पुढे घाटीत ॲक्सिडेंट झाले, स्पीडमध्ये खाली जातात. आणि आता हे पुढे वळण आहेत, त्याच्यामध्ये मग गाड्या कंट्रोल होत नाहीत, त्याच्यामुळे ते ॲक्सिडेंट झाले मागे. त्यासाठी आता इथे पण असे बॅरल लावून ठेवलेले आहेत. हे वळण बघा, वळण आणि उतार असा तीव्र तसाच राहिला आहे. इथे उजव्या हाताला डोंगर होता, तर आपल्याला ते आठवणार पण नाही. हा सगळा डोंगर फोडून रस्ता झाला. जर असा पाऊस शिंतोडला 2 थेंब. आता इथे मात्र पुढे काम व्हायचंय, कारण पुढचा जो पूल आहे तो अनेक वर्ष अर्धवट बांधलेल्या स्थितीत होता. पण आता तो हा बघा, इथे आता गोव्याकडे जायला चालू केलाय. आणि उजव्या हाताला जो दिसतोय तो जुना पूल, अंजनारी घाटी. मध्ये स्पीड ब्रेकर सारखं केलेलं, ते कशासाठी केलं काय कळायला मार्ग नाही.
अंजनारीचा पूल होता तिथे जरा आपण थांबलो, ड्रोन शॉट घेतले, पण बाहेर सणसणीत गरम आहे, सणसणीत. हे नदी काठी आहोत वगैरे वगैरे काही नाही. निसर्ग कधी आपल्याला माफ करत नाही, यावरून सिद्ध होतो. अंजनारीतनं पुढे आल्यावर इथे जरा हा मधला पॅच तसाच राहिलाय, खराब आहे. अंजनारी पुलाजवळ जरा थांबलो होतो, तिथे ड्रोन शॉट घेतले. आता दोन्ही पूल वापरामध्ये आहेत. गोव्याकडे जायला नवीन पूल आणि मुंबईकडे जायला पूर्वीचा जुना पूल. हा मधला पॅच का रखडलाय काय समजायला मार्ग नाही, एवढाच. पावसाळ्यात मात्र इथे खड्डे होते भरपूर. काही ठिकाणी जरा बुजवल्यासारखे वाटतायत, काही तसेच राहिलेत किंवा परत पडले असतील. हा पॅच संपला की मग मध्ये जरा परत चांगला पॅच आहे. मग पुढे वेरळची जी घाटी आहे तिथलं काम चालू आहे. तिथे आता बघूया किती काम झालंय, काय कुठपर्यंत आलंय. इथे मात्र हा दोन्ही बाजू ओपन आहेत. पलीकडची कॉन्क्रीटची आणि इकडची आपण जातोय आता डांबरी दिसते. पण ह्या मस्त रस्त्यावरनं गाडी चालवायला खूपच छान वाटतंय. माझा आनंद गगनात मावत नाहीये. आपल्यालाही मस्त वाटेल, परंतु स्पीडवरती कंट्रोल ठेवा. माझा एक आपला छोटासा प्रश्न, हे जे मोठे कंटेनर येतात 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन, ते जाताना रिकामेच जातात का? कोणाला काय माहिती असेल तर सांगा, कमेंटमध्ये टाईप करून सांगा. बालबोध प्रश्न असेल कदाचित, पण असा मध्ये मध्ये मला पडतो प्रश्न. तर इथे सुद्धा मधलं तसंच ठेवून दिलंय, बाकी रस्ता करून झालाय. त्याला मुहूर्त कधी लागणारे कोणास ठाऊक. ही मध्येच पिवळ्या तुरयावाली पण फुलं काहीतरी दिसत आहेत. ही सगळी पावसाळी रानटी फुलं, पण बघायला छान वाटतात. आणि आता हे वेरळ गाव आलं. सकाळच्या वेळी मस्त धुक्याच्या चादरीमध्ये पौडलेलं असं गाव असायचं. धुकं असायचं मस्त गावात, आणि मग पुढे घाटीत पण धुकं असायचं. आणि इथून आता ही वेरळची घाटी सुरू झाली. वाहनाचा वेग आवरा, होणाऱ्या अपघातापासून स्वतःला सावरा. चालेल चालेल. हे बघा, इथे मधला हा जो पॅच आहे घाटीचा, तिथे काय काम नाही दिसत आहे. हे डोंगर असे फोडायला घेतले, त्याच्यामुळे मला वाटतं की हाच रस्ता आहे वाढवणार आहेत का कसं करणार आहेत, काय कळतच नाही आहे ते त्यांचं गणित.
कारण हा आता साईडचा भाग फोडायला घेतलाय. सुरुवातीला वाटवतो की डोंगर मध्ये फोडणार आणि त्यातनं सरळ रस्ता जाणार, पण एकंदरीत हे आता साईडला जे फोडायला घेतले नाही त्याच्यावरनं वाटतंय की इथेच रुंदीकरण व्हायचं आहे. तर हा जुना रस्ता उजवीकडनं बघा वर गेलेला, ते आता वर उजव्या हाताला जे सगळे दगड ठेवलेले तिथून तो आपला पहिला रस्ता आहे. आणि आता हा नवीन इथनं मधनं फोडून झाला आहे रस्ता आणि इथून हा खाली आला रस्ता एवढा. हा उजव्या हाताला जे झाड वगैरे दिसतंय हा पहिला रस्ता आहे आपला तिथे वरती. माझ्या एका मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये हे मी दाखवलं होतं ज्यावेळी इथे या खालच्या रस्त्याचं काम चालू होतं. ते सिमेंटचे ठोकळे जे ठेवलेत वरती त्या बाबतीत सांगितलं, जरा गाडी चालवताना काळजी घ्या कारण तिथून खाली सरळी दरीसारखा खड्डा आहे. आणि आता त्याच रस्त्यावरून आपण व्यवस्थित जातोय. इकडचं आता डोंगर फोडण्याचं काम चालू आहे जोरात. एक साईड ही आपली बऱ्यापैकी झालेली आहे. त्या डोंगराचं काम झालं की पलीकडची बाजू बघा इथपर्यंत कंप्लीट झालेली आहे. ते डोंगराचं फोडण्याचं काम झालं की पलीकडचा तो भाग करायला घेतील. इथे दोन्ही बाजू त्या डांबरी आहेत, पलीकडची डांबरी आहे इकडची पण डांबरी आहे. आता थोडं पुढे गेलं की देवदे फाटा लागेल. उजव्या हाताला ती रिक्षा जी आडवी आली आहे तिथून उजव्या हाताचा रस्ता देवद्यात जातो. हा देवदे फाटा आला. इथून तुम्हाला पावस रत्नागिरी दोन्हीकडे जाता येईल. हे आपले मित्रपरिवारातले काही सदस्य मध्येच आलेत, त्यांना सोडून दिलंय. शिंग वगैरे अशी एकेकाची असतात ना भारीतली. हल्ली यूट्यूबवरती बघा असे बरेच व्हिडिओ काय जण टाकतात. बैलांच्या झुंजी, त्या बैलाने माणसांना किंवा गाड्यांना दिलेल्या ढुशी, तर ते घेतलं शिंगावर म्हणतात ते उगाच नाही, ते अक्षरशः असं शिंगावर घेतात आणि फेकून देतात. त्यांच्या दृष्टीने आपलं 60-70 किलो वजन म्हणजे काहीच नाही. आणि आता इथे पुढे कुठे बरं का इथे जवळपास आहे तो ग्लास प्रोजेक्ट होता, फ्लोटिंग ग्लास प्रोजेक्ट का पुढे वाटतं तो बहुतेक पुढे. ती कंपनी पण नंतर कालांतराने बंद झाली. हा रस्ता ॲक्च्युली आपला मूळचा खाली होता, हा फ्लायओव्हर झाला नवीन. हे सुद्धा भरपूर वर्ष काम रखडलं होतं इथलं, पण आता झालं. दोन्ही बाजू व्यवस्थित चालू झाल्या. त्याची गाडी बघा अजून दिवाळी साजरी करते, नुसता धूर सोडत चाललाय. हा डावीकडनं आला आपला जुना रस्ता. फ्लोट ग्लास इंडिया अशी काहीतरी ती कंपनी होती. माझ्या मते पुढे कुठेतरी आहे ती. आता अवशेष राहिलेले आहेत, कंपनी बंद झाली. काच बनवणारी कंपनी होती.
इथे आली शाळा सेंट ॲने विद्या निकेतन. हा एक स्पॉट तसा माझा फेमस होता, कारण इथे नर्सरी आहे उजव्या हाताला खाली. ती जाता जाता गाडीतनं कुठली कुठली झाडं आहेत ती डोकावून पुढे जायचं. आणि पुढची एक खूण म्हणजे हा समोर दिसतो हा धाबा. कोकण किनारा. काही वेळेला रात्रीच्या प्रवासात प्रायव्हेट गाड्या इथे थांबलेल्या दिसायच्या, फक्त आता तो खाली गेला बऱ्यापैकी, कारण रस्ता आपला तसा हाईट वाढून वरती आलाय. पोलो टायर. आता आपण लांजाजवळ आलो. ती प्लॉट ग्लास कंपनी कुठे गेली काय कळलीच नाही मला. गोव्याला जाताना डाव्या हातालाच होता प्लांटो, आणि ते पूल होते आणि त्या पुलाच्या जवळपास ती अशी कुठेतरी होती. आता ते पूल पण मला काय कळला नाही, कंपनी पण दिसली नाही. का पुढे अजून ती काय कळत नाही मला. लांजाच्या पुढे असू शकेल, कारण आता आपण लांजामध्ये आलो. बुबू दादा कोणावर तरी ओरडतोय. विकसित लांजा. इथे जरा ट्रॅफिक ब्लॉक झालेलं दिसतंय. गाड्यांची लाईन लागली. आता सध्या सीझन असल्यामुळे गर्दी पण असणार आहे, आणि त्यात ते रस्त्याची आणि याची ब्रिजची कामं चालू आहेत. नाही म्हटलं तरी गर्दी होणार आहे. पुढे गेल्यावर अपडेट देतोच. लांजाला आज सगळं ट्रॅफिक एकदम ब्लॉक दिसतंय. पुलाचं काम आहे त्याच्यामुळे सगळं तिथे अडकलेलं असणार आहे, आणि सुट्टी असल्यामुळे तसा गर्दीचा सीझन आहे. फक्त अशा वेळेला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. मध्येच गाड्या घुसवायच्या आणि सगळं आणखीन ब्लॉक करून टाकायचं, त्याच्यापेक्षा अगदी 1-2 गाड्या तुम्ही पुढे जाल. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. त्याच्यापेक्षा शिस्तीत एका रांगेत राहून जर गेलं तर सगळेच जण पटकन सुटतील, कोणाला त्रास होणार नाही. पण कोणतरी असा एखादा असतो जो गाडी पुढे घुसवायला बघतो. 2 गाड्या पुढे जाऊन तुझा नंबर लागणार, त्याने काय तुला होणार आहे पुढे. पण समोरनं पण ट्रॅफिक आहे म्हटल्यावर आपण जरा थोडं शिस्तीत जायला पाहिजे, पेशन्स ठेवायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे पेशन्स नाहीत त्यांनी ड्रायव्हिंग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही ST बसने प्रवास करा, किंवा ज्याला पेशन्स आहेत त्याच्याकडे ड्रायव्हिंगचं काम द्या आणि तुम्ही साईडला बसा, गाड्या नका चालवू. तर आता लांजाचा इथे बघा ब्रिजचं काम जोमात चालू आहे. आता बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच गती घेतली आहे, आणि इथे वरचा भाग पूर्ण झाला आहे.
पुढे काय काय झालंय पुढचं बहुतेक वरचे गर्डर वगैरे टाकायचं दिसतंय, नाही झालेलं दिसत नाहीये. आणि इथे कसं झालंय, पलीकडची बाजू पण बंद करून टाकली आहे त्यांनी. त्यामुळे हा एकच रस्ता जायला आणि यायला ठेवला, त्याच्यामुळे ते ट्रॅफिक आणखीन ब्लॉक होतंय. असं एक पलीकडे काय नसेल तर त्यांनी रस्ता चालू करायला हरकत नव्हती पलीकडचा, पण काय समजत नाहीये का तो ट्रकवाला मध्येच घुसला होता कोणास ठाऊक. पण पलीकडचा रस्ता बऱ्यापैकी दिसतोय. नाही, इकडनंच येत आहेत सगळ्या गाड्या. हां, पलीकडे बघा तो गर्डर वर चढवणार आहे, त्याच्यामुळे तो रस्ता बंद केला आहे. उजव्या हाताला तो गर्डर आहे, तो आता वरती चढवायचा आहे. ते मोठे 3-3 क्रेन लावून तो सगळा चढवायला लागतो, त्याच्यामुळे ती पलीकडची बाजू त्याने आता बंद केली आहे. आणि सुरेख असा वड्याचा वास आला. हा. त्यात नेमके इथे गाड्या लावून गेलेत, त्याच्यामुळे मोठ्या ट्रक्सना वगैरे यायला इथे चान्स नाही आहे. वळवताना प्रॉब्लेमॅटिक होत आहे. वास्तविक त्यांनी समजून जरा बाजूला घ्यायला पाहिजेत गाड्या. वळणामध्येच कॉर्नरला गाड्या लावून उभे राहिलेत. पालीचा पूल किंवा हा लांजाचा होणारा इथला पूल 2-2.5 वर्ष तरी सहज काढतील असा माझा अंदाज आहे. अजून एवढ्यात संपण्यातलं काम नव्हे. आणि जोपर्यंत पुलाचं पूर्ण काम होत नाही तोपर्यंत त्याचे कनेक्टिंग पार्ट्स आहेत गोवा साईड आणि मुंबई साईडचे, त्याचं काम ते हाती घेणार नाहीत. असो, लवकरात लवकर काम होऊ दे, आपण अशी प्रार्थना फक्त आत्ता करू शकतो. पण इथे अगदी त्यामध्ये पूर्ण ठप्प झालेलं काम होतं, त्या तुलनेत मात्र चांगला स्पीड घेतलेला आहे कामाने. चालू आहे काम. आज इकडे बाजार दिसतोय. अगदी सुरुवातीला रत्नागिरीचा आठवडा बाजार जरा कौतुकाचा विषय होता, पण नंतर लोकांच्या असं लक्षात आलं की ते आठवडा बाजार आणि नेहमीचं आपलं मार्केट याच्यात दरामध्ये काय फार मोठा फरक पडतच नाही. उंच उंच बिल्डिंग लांजाचं रुपडं पालटून टाकतायत. आज बाजार आहे आठवडा. रत्नागिरीमध्ये शनिवारी आठवडा बाजार असतो. तुमच्या गावात कधी आठवडा बाजार भरतो कॉमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. लांजा बाजार बऱ्यापैकी मोठा बाजार आहे आणि तसे विक्रेते भरपूर दिसत आहेत. इथे डाव्या हाताला लांजाचा बस स्टँड. आपण गेली कित्येक वर्ष आहेत असा आहे, त्याच्यात काहीही फरक नाही. आपल्या पुढे चाललेली आहे ही लाल परी, आमच्या भाषेत जुन्या भाषेत लाल डब्बा. पण अविरत सेवा एसटी करते. कित्येक जणांची वाहतूक जी आहे ती एस टीवरतीच डिपेंड आहे अजूनही. आणि अजून न थकता ती सर्वांना सेवा देते. तर इथे हा लांजाचा शेवटचा पिलर आला. इथून पुढे माझ्या अंदाजाने भराव घालून
कनेक्टिव्हिटी असणार आहे. हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो. पाली ते लांजा असा आपला व्हिडिओ झाला आणि बऱ्यापैकी म्हणजे अनकटच झाला, म्हणजे मध्ये कुठे कट केलेलं नाही. व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कृपया व्हिडिओ सगळे बघा, पूर्ण बघा शेवटपर्यंत. हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. आपल्या आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.